येथे सार भगवंत आयुष्य जागवितो मना सरिषे जना सहित अवघे निरसोनिया काम घ्यावे नाम विठोबाचे आयुष्य जागवितो मना सरिषे जना सहित तुका मने देवावीन केला शिन तो मिथ्या आयुष्य जागवितो मना सरिषे जना सहित विठ्ठला समचरण सरोजम सांद्रनीलांबदाभं जगननिहित पाणी मण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरणा संताचे या दुसरे चरण संताचे या शांत गुरुपदाने गजता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू काय दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाने गजेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारो बाबाची सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता फलकट तो संसार येथे सार भगवंत आयुष्य जागवितो मना सरिषे जना सहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मनाला मार्गदर्शन करणारा उपदेश करणारा अतिशय महत्त्वाचा संदेश देणारा अभंग आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा सर्वांचा आशिक जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि या नाशिक जिल्ह्यातलं एक पवित्र गाव श्री क्षेत्र गवळाणी नगरी अतिशय भव्य आणि दिव्य नयन मनोहर आखीव आणि रेखीव या सप्ताहाचं गोड निवेदन मराठवाड्यातले जेवढेही कीर्तनकार असतील गवळाण्याचा सप्ताह म्हटलं की प्रत्येकाला गवळाण्याच्या सप्ताहामध्ये कीर्तन करण्याचं एक वेगळं आणि आगळं आनंद वाटतो म्हणून या गवळाणे नगरीचं कौतुक करावं तितकं थोडं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या माध्यमातून आणि विशेष संपर्क ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं
नाशिक जिल्ह्याचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, मृदंगाचार्य, भजन वैभव, कीर्तनकारावर अतुनाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय समाधान महाराज चुंबळे. जोरदार टाळी वाजवून सर्वांनी स्वागत करा महाराज. आम्हा वारकऱ्यांचं आदराचं स्थान आणि आज त्यांचा संपूर्ण परिवार, कारण गुरुजींचं गावच हे. त्यांचे बंधूसुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. मला काही कधी दिसले नाही, पण आज आवर्जून उपस्थित आहेत. सर्व त्यांचा परिवार, वडील सर्व आज कीर्तनाला उपस्थित आहेत. म्हणून समाधान दादांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं झालेलं हे दर्शन आणि या सेवेला आज उपस्थित नाशिक जिल्ह्यातील नामवंत गुणीजन मंडळी, नाशिक जिल्ह्याचं अनमोल प्रकारचं रत्न, एक बुलंद तोप, एक वेगळा आवाज, भजनाच्या बाबतीतला बादशाह म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आम्हा सर्वांचं आदराचं स्थान, गुरुस्थान म्हटलं तरी काही हरकत नाही, आमचे रोहिदास महाराज मते भाव. एकदा जोरदार टाळी वाजवून गुरुजींचं स्वागत करा. त्याच तोलामोलाचं रत्न, भाऊ नसली की भाऊंची कधी आठवणच आली नाही. आमचे आदरणीय भजन गंधर्व, भजन वैभव, आमचे हरिभक्तीपरायण स्वर भास्कर, नाव सुद्धा भास्कर. जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता सुद्धा. गोड आवाज, नाशिक जिल्ह्याचा बुलंद आवाज, मृदंगाच्या बाबतीत अनमोल प्रकारचं रत्न. वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी, त्या मृदंगाच्या यादीमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, आमचे आदरणीय मृदंग महर्षी, ताल महर्षी, नाशिक जिल्ह्यातलं रत्न म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे व्यक्तिमत्व दिनेश महाराज मोजाड. जोरात टाळी वाजवा दिनेश दादांकरता. दुसरा आपला गोड स्वभाव, गोड स्वभावाचे धनी, नाशिक जिल्ह्यातलं रत्न ताल महर्षी, पदव्या देवा तितक्या थोड्या महाराज, आमचे आदरणीय सदैव चेहरा हसरा. हे जरा कमी बघायला मिळते. वारियाची धाव तैसा सरळ स्वभाव, शंका आणि हाव नाही जया, आमचे किरण महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड स्वभावाचे धनी आणि विनेकरी तर काय आज नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. जोरात टाळी वाजवा विनेकऱ्याकरता सुद्धा. शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी, अमृताची फळे अमृताची वेली, गोमट्या बीजाचे फळे ही गोमटी. विठ्ठला दोन चोपदार येते, एकदा चोपदारा करता जोरदार टाळी वाजवा. आपल्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी, आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम खूप महत्त्वाची राहते. आपल्या सर्वांची लाडकी सिस्टम आमची आदरणीय मेदळे साऊंड सिस्टम. मेदळे का? वा, टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता जोरात. पाठ करून ठेवा ते नाव आता. क्या बात. भविष्यात तुम्हाला हेच नाव राहणार. असं ना? मेदळे साऊंड सिस्टम. वा वा, जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. गोड काही एक शब्द बोलायची गरज नाही. सिस्टम स्पष्टम अधिक सुस्पष्टम. विठ्ठला आणि विशेष कौतुक करायचं ते म्हणजे आजच्या कीर्तनाची सेवा, कारण हे लय महत्वाचं आहे मला. आजच्या कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून आहे, आदरणीय श्री वामनराव पांडुरंग चुंबळे, माजी सरपंच गवळाने. जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता सुद्धा. आमचे वामन दादा, आमचे युवा नेते योगेशराव वामन चुंबळे आणि युवा नेते आमचे सुनीलराव वामनजी चुंबळे. जोरात टाळी वाजून त्यांचंही स्वागत करा. 2 यूट्यूब चॅनलचे मालक, तुम्हालाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. सर्व या पंचक्रोशीतील या सप्ताहावर प्रेम करणारी मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक. मस्तक आहे पायावरी, मस्तक आहे पायावरी, मस्तक आहे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक आहे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक आहे पायावरी, तुम्ही बसल्या बसल्या टाळी वाजू मला. आणि विशेष एक नाव राहिलं आमच्या गुरुजींचं आदरणीय गाडवे महाराज, वैभव महाराज. वैभव महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. विद्यार्थी आपल्या संस्थेतले वैभव महाराजांचं हे सगळं वैभव बरं का, म्हणून गुरुजींना सुद्धा मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. सर्व मंडळी, अभंग सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजाचे अभंग 4092 अभंगाचं जर हे एक नाव राहिलं बघा. वय लहाने पण कीर्ती महाने. कोणाचे नातू आहे ती? त्यांचे नात, महाराजांचीच नातू आहे. असं ना? वा, टाळी वाजवा एकदा मस्त. वा, विठ्ठला
अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज मनाला उपदेश करणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजाचे 4092 अभंगाचं जर आपण चिंतन केलं तर काही अभंगामध्ये उपदेश जनाला केला, काही अभंगामध्ये उपदेश मनाला केला आणि काही अभंगामध्ये उपदेश जनाला अधिक मनाला केला. काही अभंगात फक्त जनाचंच नाव घेतलं, काही अभंगात फक्त मनाचंच नाव घेतलं आणि काही अभंगामध्ये जनाचं अधिक मनाचं नाव घेतलं. काही अभंगात फक्त जनाला मार्गदर्शन. आई करे जना, आई करे जना, तुझ्या सोयीताच्या खुणा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा, पंढरीचा राणा माझी स्मरावा. आई करे जना तुझ्या सोयीताच्या खुणा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. आई करे जना तुझ्या सोयीताच्या खुणा, पंढरीचा म्हणा माझी स्मरावा. म्हणा माझी स्मराव. आई करे जना. आता या जनामध्ये सुद्धा आनंद प्रकार आहेत. या जनामध्ये 4 प्रकार आहेत. पामर जन 1, विषय जन 2, जिज्ञासू जन 3 आणि मुक्त जन 4. विठ्ठला. पामराला मार्गदर्शन वेगळं, विषयीला मार्गदर्शन वेगळं, जिज्ञासूला मार्गदर्शन वेगळं आणि मुक्ताला मार्गदर्शन वेगळं. कारण जशी व्यक्ती, जसा अधिकार तसा अधिकार तैसा करू उपदेश सायोज ध्यान तैसे देऊ सायोज ध्यास तैसे देऊ अधिकार तैसा करू उपदेश सायोज ध्यास तैसे देऊ सायोज ध्यास तैसे देऊ अधिकार तैसा गावी आला जशी पुढची व्यक्ती, जसा अधिकार तसा उपदेश केला. कारण समाजाचं कल्याण व्हावा ही तळमळ फक्त साधू संताला. कुत्र्याला गती कधी सहन होत नाही, कोणाची झालेली प्रगती माणसाला सहन होत नाही, भक्ती केली इंद्राला सहन होत नाही आणि समाज अधोगतीला चालला संताला सहन होत नाही. बुडत हे जन जन न देखवी डोळा. मायबाप जर चांगले असले तर मुलं चांगले राहतील, गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी चांगले राहतील आणि साधू जर चांगला राहिला तर समाज चांगला राहतो. कुंभाराने जसा मडक्याला आकार दिला दिनेश दादा तसं मडकं घडतं आणि आई वडिलांनी जसे मुलाला संस्कार दिले तसे मुलं घडतात. आज लोक संपत्ती कमवण्याच्या बाबतीत इतके धुंद झालेत, बेधुंद झालेत. संपत्ती कमवण्याच्या मागे आपण इतके पळायलो, आपण निर्माण केलेल्या संततीकडेच आपलं दुर्लक्ष झालं. कितीही संपत्ती कमवा पण आपण निर्माण केलेली संतती जर नाही नीट निघाली काही क्षणामध्ये त्या संपत्तीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतती खूप महत्वाची, त्या संततीवर संस्कार खूप महत्वाचे आहेत. मुलांकरता संपत्ती कमवून ठेवून नाही ठेवली तरी चालेल, पण मुलांकरता संस्काराचं दान देणं खूप अवघड आहे. हे खूप महत्वाचं आहे. तुका म्हणे माया बापाचे उचित, तुका म्हणे माया प्रबल कडे आणि बापाचे उचित करावे स्वहित बाळकाचे, तुका म्हणे माया बापाचे उचित करावे स्वहित बाळकाचे. आणि पहिला शिक्का मुलांवर आईचा पडतो का बापाचा पडतो? हा, आई आईचा.
आणि कोण्या बी लेकराला विचारा पहिला तोंडात शब्द कोणता येतो? आई. आई. आणि कीर्तनकार कोणता बी येऊ द्या, दाट पेरणी कोणाची करतो? आईची. आईची. आणि पूर्ण इतिहास वाचा. छत्रपती शिवाजी महाराज घडले, माग हात कोणाचा? आईची. आईचा. स्वामी विवेकानंद घडले, माग हात कोणाचा? आईचा. साने गुरुजी घडले, माग हात कोणाचा? आईचा. राजा गोपीचंद घडला. तुम्ही विक्षेप करू नका बरं का महाराज. गुरुजी तुमचं चालू राहू दे, फक्त विक्षेप करू नका. विठ्ठला एकदा डोक्यातून निघून गेलं का पुन्हा काय चाललं डोक्यात शिरत नाही. एक तर 400 किलोमीटर यावं लागतं, बुद्धी पूर्ण हँग झालेली असती. त्याची तुम्ही विक्षेप केला की मग रेंज राहत नाही. भजनी विक्षेप त्याची पाय मरण. विठ्ठला काय सांगू लागलो? गोपीचंद राजा. गोपीचंद राधे काढला, माग हात कोणाचा? आईचा. तुम्ही पूर्ण इतिहास वाचा महापुरुषांचे, याच्या माग हात आईचा आहे गुरुजी. आता लोक जास्त शिकले, त्याने आईचा हात काढला आणि बाईचा टाकला. बाई. बाई खरे बाई. पहिलं वाक्य येते एका यशस्वी पुरुषाच्या मागे श्रीचा. श्रीचा एखादा ते आईचा हात आहे. कोणाचा हात आहे? आईचा आहे. मी तर म्हणतो बाप कितीही वाईट असू द्या गुरुजी, पण आई जर चांगली असेल ना किरण दादा, मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे. खानदानी अंबानी नाही हा. आमच्या वडिलाला सकाळी उठलं की दारू लागायची. तुमच्या पुढे मी खोटं बोलणार नाही, महिला मंडळी पुरुष वर्ग, तुमच्या पुढे खोटं शब्द एकही नाही. पण आमच्या आईनं ठरवलं दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो. वा वा. गुरुजी आमचे दादा, गुरुजी आमच्या गावाला 8 दिवस राहिलेले आहेत मराठीच गावाला गुरुजी. आता ते हुकलं योग. आमच्या दोघांना मेळ लागला, तुम्हाला लागला. मरडसगाव नगरी, परभणी जिल्हा, पाथरी तालुक्यात गुरुजी आतकरे महाराज सप्ताह करायचे गुरुजी. त्या टायमाला गुरुजी 8 दिवस राहिले. आमच्या घराण्यामध्ये का असं पिढ्यांदात कुणी वारकरी नाही, माळकरी नाही. हे फक्त एकच उकंड्यात तुळस उगवलेली गुरुजी. आणि संस्कार जर कोणाचे असतील तर आईचे. आई ग थोर तुझे उपकार. 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 9 महिन्यांनी 9 दिवसांनी कृतार्थ केले जन्मदेवनी. 9 महिने 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्मदेवनी. देवनी मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. आई ग थोर तुझे उपकार. तुम्ही टाळे वाजवा. कीर्तनकाराचा पहिला प्राण म्हणजे पाखवाजी, दुसरा प्राण म्हणजे भजन, आणि तिसरा प्राण म्हणजे पुढं बसणाऱ्याचे तोंड. काय काय गाव मी डायरीत लिहून ठेवलेत गुरुजी, पुन्हा त्या गावात जायचं नाही. कारण त्या गावातल्या लोकांना वेदांत सांगा, रिप्लाय नाही, विनोद सांगा, त्याच्या तोंडावर हसू नाही. तुमच्या इकडे लक्ष्मी येतात का बसायला? हा. लक्ष्मी, हो. लक्ष्म्याचा सण, ते लक्ष्म्या पुढं सामान ठेवलेलं माहित असतं का तुम्हाला? हो. तसे काही काही माणसं असतात मला काहीच बोलायचं नाही. काल एक म्हातारा माया पुढे बसलं गुरुजी, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं मग अभंगाची सारं. त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं? मला उपास आहे, म्हणलं सोडून दे. प्रसन्नता पाहिजे हो तोंडावर आपल्या. हा आता आम्ही प्रवास करून आलो का तुम्ही? आणि मग प्रसन्न कोण पाहिजे? आणि जिथं प्रसन्नता आहे का त्याचं नाव गुरुजी पार मारते. आता इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं, फक्त लग्न झालेले करा. करा करा. 1 2 बाप बाप बाप, इतके ब्रह्मचारी गावळा रे.
हे सगळ्याचे लग्न झालेत मला तोंड बघितलं कीच कळत फक्त हातावर का करीत नाहीत इतके वैतागलेत आणि यालाच म्हणायचं संसार विठ्ठला. आनंद घेत चला महाराज, एवढी जागा चांगली हो, कुठं काय चांगलं राहील. एवढे माणसं एका जागेवर बोलायचे गुरुजी पैसे देऊन बी येत नाहीत. एक जण मला सभेला येतात का आणावं लागतात. आणावं लागतं. येताना गोडपणात येतात आणि जाताना भांडणं होते. 500 ठरले 300 दिले. पण इथं जे लोक आले आयसे येते लोक प्रीतीसाठी, आणि हे कीर्तन भजन टाइमपास म्हणून नाही. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं गुण आला पाहिजे. हा माणूस मेला पाहिजे. बरोबर, नाही, गुण आला पाहिजे. गुण आला पाहिजे. झाड लावलं फळ आलं, फळ आलं पाहिजे. पेरल्याच्या नंतर उगवलं पाहिजे, लग्न केलं पोरं झाले पाहिजे. मग आता पूर्वी आता यायच्याकडे एकदा फेटा द्यायला, यायच्याकडे एकदा द्यावा लागतो. लग्न केलं, मुलबाळ झालं पाहिजे आणि परमार्थ केला, परिवर्तन झालं पाहिजे. आमच्या महिला मंडळीची संख्या भरपूर आहे बघा. नजर पुरत नाही तिथपर्यंत महिला आहे. तिकडे नका तोंड करू, मायावर येऊच वाटवा. महिला मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. टाळी वाजवा का म्हणलं दिनेश दादा, कारण मालिकाचा त्याग करून आल्या. कारण आता माणसं येडे केले मोबाईल आणि महिला येडे केले. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची, गिलासात वाढली, कोणा पुढे हाडायची. माझ्या संग भजनी आली, ती म्हणले महाराजाची बायको तसं खाऊन काढले. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. काय विचित्र आहे. पण अशा काळात परमार्थ, हे बघा हे पापी लोकांची कामं नाहीत महाराज. परमार्थ रक्तात पाहिजे, नसात मुरलेला पाहिजे. लाटणं मोडत पण वाकत नाही, दगड शेवाळत पण पाझरत नाही. काही माणसं मेले तरी त्याला भक्तीचा गंध नाही. सोपं आहे. पहिली गोष्ट परमार्थ निर्माण होत नाही. झाला तर तो टिकत नाही, टिकला तर अंगावर बांधत नाही, आणि अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही, झालं तर ते जगत नाही, जगलं तर शाळा जात नाही, गेलं शाळेत तर पास होत नाही, झालं पास तर नोकरी नाही, लागली नोकरी छोकरी नाही, मिळाली ती नांदत नाही, आणि नांदती तिला लेकरू नाही. आता आपल्याला वाटतं माळा घातल्या गंध लावले म्हणजे परमार्थ झाला. इतक्या परमार्थ होत नाही. काहीच्या गळ्यात इतक्या ठोकर माळी येत किरण दुमती करून मशील हाणली म्हैस मरण. वागणुकीचं मेल नाही. गंध लावलं खडे पडले काय कायला. मला सांगा पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? वाढले बा, वाढले. हा? वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे राम 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 सगळं वाढ. कीर्तन इतके वाढे गुरुजी, अभंग कोणते घ्यावा ते मेळ लागना. आता आम्ही असं ठरले, जसे माणसं तसे अभंग. राष्ट्रवादीचे आले घडी घडी काळ वाट याची पाय, काँग्रेसचे आले उभारीला हात, भाजपचे आले वचन ऐका कमळापती. एक जण म्हणला मी अपक्ष आहे, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. परमार्थ भरपूर वाढा पण बदल होत नाही, ही शोकांतिक आहे. विठ्ठला कल्याण व्हावं ही तळमळ फक्त संताला आहे. बाकी लोकांना काय घेणं. तुम्ही आम्ही जीवन जगायलो याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. आता मी इथं आलो कशा करता? कीर्तन करणे. कोण म्हणलं पैसा करता? निस्वार्थ प्रेम कोणी करावं गुरुजी? वा, वा. संतांनी करावं. लेकुराचे हित आणि वाये माऊलीचे, आईशी कळवळ्याची करी पोटी जोरदार लई प्रसन्न आहे. टाळी वाजवा एकदा दोन्ही जोरदार. असे हसरे माणसं पाहिजे. मला तर वाटतंय मायातले 2000 त्याला देऊन टाकावं, पण ते गरीबाचे घेत नाहीत म्हणून मी देत. प्रसन्नता पाहिजे महाराज. आणि तुमचं आमचं कल्याण व्हावं ही तळमळ संताला. किती तळमळ महाराज. आपल्याकरता किती संत खाली आले, कोणते कोणते रूपक घेतले आपल्याकरता. बाबा पाया पडले, लागून या पाया. पामार भेटला त्याला सांगितलं बाबा दारू पिऊ नको, विष पिऊ नको, आत्महत्या करू नको, आणि मिळालेलं शरीर बर्बाद करू नको. वा वा वा. दारू गांजा मत पियारो हक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अकल गुम हो जाती है. अपने पलों का दम कर मुख में मिट्टी आती है. पलों का दम कर मुख में मिट्टी आती है. दुख में मिट्टी आती है. का दाम करत के मुख में मिट्टी आती है. दारू गांजा मत
असे पखवाजे आम्हाला रोज कधीच भेटले नाही मला. काल एका पखवाजाला म्हणलं तुमचे बोट पळत नाही, ते म्हणला पावडरचा डबा खराब आहे. दिनेश दादा आणि किरण दादा म्हणजे नाशिक जिल्ह्यातला अनमोल प्रकारचं रत्न आहे मला. हा, तुम्ही नाशिक जिल्हा म्हणलं की मग या दोनच रत्नाचे नाव पुढे येणार. आणि भजन म्हणलं की आमच्या रोहिदास महाराजांचं नाव. अरे याला घासावं लागते महाराज, हे का कोणाचे काम आहेत का काय? काही लोकांना भजन म्हणलं की ते म्हणजे त्याला काय नसतं हु हु. अरे ज्याचं जळतं का पाण्यामध्ये मासा झोप घेतो आणि खावा त्याचा रसा. जावे त्याच्या विठ्ठला. आता काही लोकांना पखवाज म्हणलं की ते म्हणजे त्याला काय नसतं इकून इकून वाजवायचं. इकून इकून नाही, सगळं इकून टाकलं तरी येत नाही ते, घासावं लागतं त्याला. काही लोकांना कीर्तन म्हणलं ते म्हणते गप्पा येतं. कीर्तन हे गप्पा आहे का? टाइमपास नाही. सासूच्या ए बाळा ए दमदर हा ना, आधार व्हा म्हणून मामाची केली, मामाची ना सासू फुकून दिली. दमदर थोडा दमाने होती. विठ्ठला. आता मै पोरगी जरा बारीक आहे, नाही तर जावाई करायला पुरत. अरे विठ्ठल रोहिदास महाराज गवळाण्याचं काहीतरी चार्जिंगच वेगळी आहे. कारण मी महाराज असं आल्या आल्या मला वाटत होतं, गुरुजीला विचारत होतो समाधान महाराज, मला असं कीर्तन करावं अशी इच्छाच नव्हती महाराज. पण हे मृदंग हे भजन आणि तुम्ही असे प्रसन्न दिसले का चार्जिंगच झाली महाराज. आणि सुरतेशिव काही खरं नाही हो. दिव्याशिव मंदिराला शोभा नाही, गावरान तुपाशिव जेवणाला शोभा नाही, वेदांताशिव पंडिताला शोभा नाही, झाडाशिव वेलीला शोभा नाही, पुरुषाशिव स्त्रीला शोभा नाही, आणि सुरतेशिव वक्त्याला शोभा नाही. तुमच्या चेहऱ्यावरची जितकी प्रसन्नता दिसते का तितका श्रोता खुललेला दिसतो. विठ्ठला. ते संत खाली आले आपल्या करता, दारू पिऊ नका, विष पिऊ नका. आता इथं कोणी दारू पित नाही, ते विषय सोडून द्या. नाही इकडे नाही. आणि जरी कोणी पित असेल तर सोडून द्या. कारण एवढा मोठा सप्ताह करायचा महाराज. दारू किती आपल्या घरात 3 व्यसनं नसली पाहिजे, आपल्या घरात भांडण नसलं पाहिजे, आपल्या घरात आळस नसला पाहिजे, आणि आपल्या घरात व्यसन. किरण महाराज दिनेश दादा नामदेव आप्पा श्यामगावकर म्हणून होऊन गेले, तुम्ही ऐकले की गुरुजीने ऐकले. ते म्हणायचे देहात 3 नसावा, देहाला 3 नसावा, चित्तात 3 नसावा, घरात 3 नसावा, गावात 3 नसावा, आणि देशात 3 नसावा. किती झाले? किती झाले? पुन्हा सांगू. देहात 3 नसले पाहिजे. थोडं गुरुजी याला कडक करा. देहात 3 नसले पाहिजे, देहाला 3 नसले पाहिजे, चित्तात 3 नसले पाहिजे, घरात 3 नसले पाहिजे, गावात 3 नसले पाहिजे, आणि देशात 3 नसले पाहिजे. हा 18 महिला मंडळी 18 कोणते कोणते? आता मोजा सांगतो. देहात 3 नसले पाहिजे. देहात काम, क्रोध, लोभ. चित्तात 3 नसले पाहिजे, मल, विक्षेप, आवरण. देहाला 3 नसले पाहिजे, पाप, ताप, दैन्य. घरात 3 नसले पाहिजे, आळस, भांडण, व्यसन. गावात 3 नसले पाहिजे, चहाडी, चोरी, व्यभिचारी. आणि देशात 3 नसले पाहिजे, अनाचार, अत्याचार अधिक भ्रष्टाचार. विठ्ठला. मी म्हणतो हे कुठले नाही लक्षात राहिले तर राहू द्या, पण घरातले तरी लक्षात ठेवा. कारण रोज राहायचंय कुठं? घरात आपल्या आळस नसला पाहिजे. आळस येत आळसू जेने केला तो सर्वस्व नागवाला, तिथं हातीचा परमार्थ बुडाला. म्हणून माणसाला आळस नसलं पाहिजे. नंबर 2, घरात भांडण कधी नसलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरात 2 हत्यार आहेत, खोरं आणि कुदळ. बायको भांड, कुदळ असं. नवरा भांड, खोरं आणि कुदळ नसली पाहिजे. आणि घरात दारूचं व्यसन नसलं पाहिजे. तसं व्यसनाचे 3 प्रकार आहेत. शिकार 1, जुगार 2, आणि दारू 3. शिकारीमुळं काय झालं?
नळ दमयंतीचा इतिहास वाचा. जुगारीमुळं शिकारीमुळं काय झालं 3 राजाचा इतिहास वाचा. राजा परीक्षिती 1, राजा पंडू 2 आणि राजा दशरथ 3. दारूमुळं काय झालं 56 कोटी यादवाचं बघा. विठ्ठला आणि सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटली? कोणाला? महाराज. आता आम्ही इकडे कीर्तन घरी विचारा कुठे आहेत महाराज उधळलंय आता. पण दारू पिणाऱ्याची बायको नवऱ्याला कधी अपशब्दाने बोलली? चुकून नाही. आणि पुन्हा मार खायला निबर. किती बी मारा आवाज नाही. महाराजाच्या बायकोला एकच चापट आला, सगळं गाव जागी. आणि आमचं पांगायला टाइम लागत नाही. ज्याला काहीच कळत नाही का त्या टायमाला त्याला जास्त कळत. आणि दारू पिणारा इतका सज्जन माणूस कोण नाही. फक्त अवगुण एवढा आहे ते दारू सोडित नाही. नाही तर ते माणूस खोटं कधी बोलणार नाही, कोणाचं वाटोळ करणार नाही. नाही ते काम आपणच करावं. किती माळा घातल्यात, किती गंध लावलेत, किती पांढरे कपडे घातलेत, याला काहीच व्हॅल्यू नाही. आपल्या आतमध्ये नेमका बदल किती आहे याच्यावर बिल निघत. आणि देव बाहेरचं बघतो का आतलं? कुत्र्याचं रक्षण चांगलंय पण भक्षण चांगलं नाही. गोचिडाची संगत चांगली पण पंगत चांगली नाही. बगड्याचं ध्यान चांगलंय पण मन चांगलं नाही. आणि मनाचं फिल्टर करण्याकरता कीर्तनी. विठ्ठला दारू पिऊ नका, कारण हे शरीर पुन्हा भेटणार काही भेटन. पैसा गेला पुन्हा भेटल, जमीन गेली पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल, VIP बंगला गेला पुन्हा भेटल, बायको मेली आता भेटल. महाराज इथं धरण आहे का जवळ? माग नदी आहे का? त्यो काळ आता गेला. पहिले नवरदेव लय रुसत होते महाराज. कशा करता? गाड्याळ आणि रेडू. एका सासऱ्याने जावायला फोन केला, जावाई लग्नात घडी दिली पण रेडू राहायला घेऊन येऊ का? ते म्हणले नको नको, याच रेडूचा आवाज कमी व्हाय ना. ते रेडू कसा? ज्याला कळलं त्याला धन्यवाद. काहीला उशिरा करेन त्याला मी काय करणार. काल एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तू कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील. तो काळ गेला. आता सगळं भेटन पण तोंडातला शब्द गेला वापस येत. एकदा इज्जत गेली पुन्हा वापस. आणि एकदा हे शरीर गेलं पुन्हा भेटणार. तोंडातला शब्द आहे दुधारी शस्त्र गेलं. मला सांगा पाय भरल्यावर नळाकडे जायचं का नळ दिसल्यावर पाय भरवायचं? महिला मंडळी बरोबर बरोबर. बोलून टाकायचं का टाकून बोलायचं? बोलून टाक. सुधरत नाही. बोलून टाकायचं का टाकून बोलायचं? बोलून टाक. क्या बात आहे. बोलून टाकायचं. पण एखाद्या व्यक्तीला टाकून बोलायचं सरळ बोलतो. मळमळ झाल्यावर उलटून टाकायचं का तसंच ठेवायचं? म्हणजे आतमध्ये मोकळं होत असते. काही काही माणसं आहेत ना असं व्यक्तच करीत नाही नेमकं काय म्हणायचे. मला तेच म्हणायचं होतं पण आखडलं होतं. व्यक्त केलं पाहिजे महाराज. आता एखाद्या माणसाबद्दल आपल्या मनात काय त्याला बोलून टाका ना, कारण त्याला तरी त्याच्यात बदल करता येईल ना. पण माणसं बोलत नाहीत आणि वागण्याचा स्वभाव माणसं सोडित नाही. स्पष्ट वागता सुखी भाऊ. विठ्ठला शरीर पुन्हा भेटणार नाही महाराज. काही भेटन पण हे शरीर भेटणार नाही. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. हे शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. दयामध्ये दुःख यातणार, त्यामध्ये दुःख यातणार, त्यामध्ये दुःख यातणार, त्यामध्ये दुःख यातणार. तुम्ही वाजदा वाजदा म्हणा, वाजदा वाजदा म्हणा, वाजदा वाजदा म्हणा, वाजदा म्हणा, वाजदा म्हणा रे तुम्ही वाजदा वाजदा म्हणा, तुम्ही वाजदा वाजदा म्हणा रे तुम्ही वाजदा वाजदा म्हणा, तुम्ही वाजदा वाजदा म्हणा, वाजदा वाजदा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही 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 तुम्ही
वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा म्हणा रे तुम्ही वाजव वाजव म्हणा वाजव वाजव म्हणा रे तुम्ही वाजव वाजव म्हणा वाजव वाजव म्हणा वाजव वाजव म्हणा वसुदेव वसुदेव म्हणा आता 12 वाजले तरी सोडित नाही महाराज. चल द्यायचं का बघा बरं का. होय गवळाने कर बायला मंडळी किती वाजेपर्यंत बघा बरं का. एकदा हात वर करा बरं सगळे हात वर करा. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटते. आज काय वातावरण जुळून आले मला. आज पखवाज आपल्या मनासारखा भजन आपल्या मनासारखं आणि ऐकणारा वर्ग तज्ञ विठ्ठला. हॅलो हॅलो विठ्ठल 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 विठ्ठल. हा बघा प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. जमत नाही. प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं गावरान गाईचं दूध पाहिजे बाजरीची आणि तोंडी लावायला हा खायचं कळत बघा. कायचं कळ स्वयंपाकाला सुद्धा बाई कशी पाहिजे सुगरण नावाची का हाताची. हाताची पहिल्या बाया नावाच्या सुगरण होत्या का हाताच्या हाताची हाताच्या. कमी मसाला आणि स्वयंपाक चांगला. आता डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला. पहिल्या बाईनं भाकर केली गुरुजी इतकी भाकर फुगत होती. आता भाकर नाही फुगत करणारीच फुगत. काय बोलायचं तुम्ही आणखी बघ जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये का शहरामध्ये हा आणि शहरामध्ये फक्त बोलायला स्टँडर्ड गिअर टाकून बोलायचं सरळ बोलायचं नाही. गिअर टाकून म्हणजे माहिती का महाराज गेली का महाराज मग आपण तसंच बोलायचं बोला मग तिकून प्रतिशब्द येणार तुम्ही चहा घेणार का शरबत मग आपण बोलायचं चहा होईपर्यंत शरबत. दिनेश दादा मला वाटतं जिथं टिंब नाही तिथं टिंब द्यायची गरज आहे का काही. हरिपाठ म्हणताना तसं सर्व घंटी राम घंटी. आता सतरंजीला सतरंजीच म्हणावं का संतरंजी म्हणावं. आवाज सिटीतल्या बायाला लेकरं सुद्धा भेट नाही मला. एखादं लेकरू येड्यावणी करणार ना सिटीतली बाई काय म्हणते माहिती का ए पिल्लू तसं करू नको पप्पाला सांगेल. काय तो बैठकी भजन आहे तिथं एवढा सोर. त्याला खेड्यातलीच बाई लागते महाराज काय लेकरू भेट नाही आवाजच तसा आहे. पप्प्या पप्प्या म्हणाले तुला तुला आणि तुझ्या बापाला संगत चिरीत तो विठ्ठला. असलं पाहिजे दिल खुला जगलं पाहिजे. आता हे जे अटॅक ना म्हणजे रोग नाही बरं का अटॅक अटॅक रोग नाही. हे तुम्ही असं दमकुंडीने जे जगतात का दुःख हृदयामध्ये घेऊन हे याचा परिणाम आहे. दिल खुला जगायचं. काही लोक मागचं बघत मागचं आमचा आजा तुपाने हात धुत होता त्याच्यापाशी होतं म्हणून तू धुत होता. तू पाण्याने धुई मोकळा निघतो. काही लोक पुढचं बघायलेत मी गेल्यावर कसं होईल. तू कोण आहे तू कोण आहे नेमका. एवढ्याने लोक गेले तिथं कोणाचं काही राहिलं नाही. तुम्ही आम्ही आहेत कोण. जीवनावर आपल्या प्रेम करा कधी शेवटचा मुक्काम मी सांगता येत नाही. आता मी इथून घरी जाईन भरोसा आहे का नाही. क्या भरोसा है क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का साथ देती नहीं वो किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का भास्कर बाबा म्हणजे उगा नाती लावून देते तिथं नांग काढून घेते. मला वाटलं म्हणायतले तुम्ही पांढरी डोळे पांढरे विठ्ठला. क्षणभंगुरा जय हो न जाय कळता
ग्रास गिळी सत्ता हाती नाही कधी पडल सांगता येत नाही पडून जाईल कलेवर म्हणून याच्यावर प्रेम करा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे कीर्तन भजन कशा करतात माणसाने माणसाशी माणसासारखं प्रेमाने वागावं आणि प्रेम वाढतं व्हावं माणसा माणसा आता तरी माणस हातये आता तरी माणस हातये आता तरी मानसात ये मानसा आता तरी मानसात ये माणसा आता तरी माणस हातये माणसा माणसा आता तरी मानसात ये आता तरी कलियुगाचं वार लागले लाचारी फक्त वाईट कामं करायची नाही नाही तर जीवन आनंदात जगायचं काय क्षणाचा भरोसा नाही माणसाचा आनंदात जीवन जगा हे दारूपासून व्यसनापासून बाजूला राहा कारण हे पुन्हा भेटणार नाही आणि याची आपल्याकडून अवहेलना का व्हायली फक्त फुकट मिळाल्यामुळं अति परिचय झाला की मग जास्त मान राहत नाही गावचा जावई असलो आनंद असतो का लांबचा असलो लांबचा पुन्हा लई दिवसांनी येणार पाहिजे लांबचा आहे रोजच यायला नाही काय काम गुरुजी उपयोग नाही लांबचा पाहिजे लय दिवसांनी येणारा पाहिजे आणि मग सासूची तरा बघितली पाहिजे सासू फक्त नाचायचीच राहते नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावायाचा मान पण दूर जवाई देव बरोबर गाव जवाई मी बोलत नाही कारण हाती परिचय झाला मान राहत नाही आणि वस्तू फुकट मिळाली आता मी जर तुमच्या गावात नुसतं बुकेवा आलो तुम्ही काय म्हणता येड आहे ते समाज डेकोरेशनला बोलला महाराज कशाला बोलला महाराज कोण्या गाडीत आला लोक याच्यावर त्याची परीक्षा करतील महाराज कोण्या गाडीत आला हे त्याचं प्रारब्ध आहे पण महाराज किती गाथेतून ज्ञानेश्वरीतून आला हे त्याचं पुण्य आहे. हे पैशाच्या तर त्याचं प्रारब्ध आहे काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडली 1500 रुपयाची 1500 रुपयाच्या चिठ्ठीवर उद्यास महाराज तिला 25 लाखाची गाडी लागली वा मला भाकरच गेला ना तुम्ही कशाला वा म्हणले मी म्हणलं कवर कीर्तन करीत हिंडायचं आपण बी चिठ्ठी फाडून बघावं मी चिठ्ठी फाडीन बघितलं मला शेगडी लागली बसा तापत याला काय पाहिजे संसारात किंमत धनवान लोकाला आहे आणि परमार्थात किंमत पुण्यवान लोकाला आहे संसार करायचा धन लागतच आणि परमार्थ करायचा पुण्य लागतच विठ्ठला जेवढे बी वाईट काम आहे तेवढे सोडून द्या आणि चांगल्या कामाचा स्वीकार करा दारूपासून व्यसनापासून बाजूला राहा हे पामराला उपदेश केला विषय भेटला त्याला सांगितलं बाबा ज्या सुखात तो आज रम्मान झाला हे सुख उद्या टिकणार नाही कारण विषयाचे समसुख नाभराची सावली जाईल रे उंदराला ऊन लागू लागलं कोणाला उंदराला उंदीर आणि ते म्हणलं मला सावलीला जायचे किरण महाराज कुठं सावलीला सावलीला गेला गार लागलं पण वर बघितल्यावर कळालं सावली कोणाची साप नागाची हा नागाची खरं सांगा त्या उंदराला सापाच्या फणी खाल्ली सावली बरी आहे का खरी खरी तुमचं काय दुःख आलंय त्याला बरी आहे का खरी आहे बरी बी नाही
खरी बी नाही. काय शब्द आहे ज्ञानोबा राहायचा. हे असो आगवी बोली सांग पा सर्प फणीची सावली ते शीतल होईल की तुले मूषकाशी. ती बरी बी नाही आणि खरी बी नाही. एक एक विषय करता एक एक प्राणी मरतो. वा वा. तुमच्या इकडे मासे पकडणाऱ्या लोकांना काय म्हणते? मासेमारी. हो? काय म्हणते ते? असं जाळ टाकते. आता जाळ आहे गुरुजी, गळ राहायचा गळ. गळ हो ना. आणि गळाला आमिष लावायची. त्या आमिषाचं नाव काय? हा बरोबर. गांडूळ. ते तोडलेलं गांडूळ त्या पाण्यातल्या माशाला काय म्हणते? मताव मताव मेरे लिए तो मैं आधा हुआ तेरे लिए. शब्द बघा बरं. मताव मताव मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए तू आता है तो मेरे लिए तो बाहेर खडा है तेरे लिए. ज्ञानोबराचा गुरुजी शब्द असाच आहे. परी तया माझे गळू आहे जो प्राणात घेऊन जाई तो तुझ ठाऊ वेनो हे झाकलेपणे. आणि तुकाराम महाराजचा हा शब्द आहे. आविसाची आशा गळ गेली मासा फुटोनी आघासा मरण पावे फुटोनी आघासा मरण पावे. मासा जो मेला का फक्त रसा करता मेला. कशा करता? आता काही शब्द करता जातात. कशा करता? शब्द काय कायचे एनी टाइम कानात गुरुजी हेडफोन असतील. काय ऐकत त्याची त्यालाच माहिती. बरं किती गाणे ऐकले म्हणजे कान तृप्त होतील? होय होत नाहीत महाराज. बरं आतापर्यंत किती गाणे आले आणि किती गेली? आतापर्यंत कितीतरी गढुळाच्या पाण्यात नागाची पिल्ली मेली. एवढून मिळेल. किती जगे वाऱ्याने फाटली. शांताबाई आल्या. हॅलो बाबूराव कबूतर ज्या म्हणल्यावर कशाला टाइम गेलं. किती गाणे आले आणि किती गेले. पण आज रूप पाहता म्हणतानी आणि सुंदर ते ध्यान म्हणतानी कंटाळा कधी आला नाही. वारकरी संप्रदायाचा विजय. आविटा गे माया माया विटेना जवळी आहे परी भेटेना. आविट गे माय माय विटेना रे विटेना. आविट गे माय माय विटेना. विट आला नाही महाराज. आणि याचा तुम्हाला विट येणार नाही. कीर्तनात तुम्ही बोर होणार नाहीत. कारण मृदंग टाळ आणि विणा याचा विट येत नसतो. आणि विट आला तर आपण खानदानी भजनी नाहीत शिजनी येत. विठ्ठला विषय जितके आपण भोगितो तितकी माणसाची इच्छा वाढते. भोगी काम वाढे इंधने आगीशी हाकात चढे. विषय सेविता विषय सेविता कोण तृप्त झाला. विषय सेविता कोण तृप्त झाला. इंद्रनी माला आगी कोठे इंद्रनी माला आगी कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला. कोठे मला आगी कोठे. आता या शब्दाचा नाद त्या हरणाला आहे. कोणाला? हरीने ना. काही माणसं ज्ञानेश्वरीशिवाय जगूच शकत नाहीत. काही लोक म्हणतात ना ते महाराज पखवादाशिवाय राहतच नाहीत. हे म्हणणं चुकीचं आहे. कारण ते पखवाजा करताच जन्माला आलेले आहेत. हे असा अर्थ असतो त्याचा. ते म्हणले ते ज्ञानेश्वरीशिवाय जगतच नाहीत. ते ज्ञानेश्वरी करताच जन्माला आलेले.
हे ज्याचं त्याचं काय राहतं, वर्चस्व राहतं. ते बिन नावाचं वाद्य आवडतं त्याला, आणि ते हरण ते वाद्य वाजवलं, ते हरण त्या दिशेने येतो आणि त्या जाळ्यामध्ये अडकतं. आणि तुकाराम महाराज म्हणजे जितकं सुटण्याचा प्रयत्न करतं का तितकं जास्त हा सुटायाचा काही करीत उपाव, तो हे देखे पाय बोवेले. आणि पकडल्याच्या नंतर ते पकडणाऱ्याला काय म्हणतं माहितीये का, मला सोडव म्हणत नाही, वाद्य वाजव म्हणते. श्रृंग बेचकर धन करो, मांस भून कर खाओ, पर इस चमड़ी पे आसन पर बैठे एक बार बीन बजाओ. बीन बजाओ. दिन धाग धाग. टाळी वाजवा एकदा जोरात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. हे ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. महिला मंडळी ज्ञान तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव. शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणतात गुरुजी, गाडीत बसलेल्या माणसाला कळू देत नाहीत गेअर कितवा चेंज केला. आता काय काय गेअर टाकतात का धसकट उपटी तेच कळत नाही. पक्वास ते हरण त्या पारध्याला काय म्हणते, शृंग बेचकर धन करो, मांस भून कर खाओ, पण एकदा या चमडीवर बसून बिन बजाव. याला म्हणते छंद. एकदा नाद लागला, छंद लागला ना, फक्त लावायचा कशाचा हे आपल्या ध्यानात ठेवायचं. हरण मेलं फक्त शब्द करता, मासा गेला रसा करता, एक प्राणीचा तो रूपा करता, त्याचं नाव आहे पतंग. असा उजेड दिसला का ते त्याच्यावर झेप घेते. कशावर? पतंग नाही, आपण बी रूपालाच भुललेलो आहे. आता तुम्ही आम्ही लग्न केले, काय बघून केले? मुलीचं रूप बघितलं का? संस्कार. खरं बोला, तुम्हाला सटवायची शपथ आहे. काय बघितलं? रूप बघितलं. पण रूप बघू नका, काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावत. इरी बसलं रान भिजलेलं आहे. विठ्ठला! नाथ महाराज म्हणले ते पतंगाला, दीपाची आज झगमगा कोण सुख आहे पतंगा. पण ते उडी मारतय. ज्ञानोबराचा शब्द आहे, पतंगा दीपी आलिंगन. ते तर ते अशी अचूक मरण, आणि आलिंगन दिल्यामुळं ते मरण पावलं. कशामुळं? फक्त रूपामुळं. आता राहिले दोन, त्याच्यातलं एक जातो स्पर्श करता, हत्ती. आणि शेवट एक जण जाते सुगंधा करता, भुंगा. कोण? भ्रमर. कमळावर जाते गुंजाराव करण्याकरता. काय राहतो, कोण्या जागेवर किती थांबायचं याचं सुद्धा ज्ञान पाहिजे. आता इथं 9 ते 11 कीर्तने गवळाने नगरीमध्ये. महाराज किती वाजता आला पाहिजे? 8:30. लय जवळचा असेल तर 8. पाहुणे नाशिक मध्ये असतील तर 7:30. कीर्तने 9 वाजता, आलाय सकाळी 10 वाजता आणि गेलाय दुसऱ्या दिवशी 5 वाजता. नको नको, इज्जत राहत नाही. टाइम सांभाळला पाहिजे. मग आता मला सांगा, भुंगा आहे का? कमळावर गेला, गुंजारव केला, आस्वाद घेतला, सुगंध घेतला, निघून जावा का नाही? नाही नाही म्हणला, आता दिवस माळाला मुक्कामाला थांबू.
मुक्कामाला थांबला, मेला का गेला? हॅलो, हा नसता थांबला तर हा कुठं थांबायचं, किती वेळ, कोण्या जागेवर, याचं काय पाहिजे? पाट हत्ती आला आणि ते कमळ हत्तीनं पायानी आणि त्याच्यात भुंगा चिरडून आणि त्याची बायको सकाळी तिथं आली. कोण? भुंगीन. भुंग्याची बायको भंगी. भुंगीन. महाराजाची बायको महाराजीन. डॉक्टरची बायको त्याला म्हणलं ताप आल्यावर काय करावं? हौदात बसावं. संबंधाने चिटकालेल्या पदवी आहेत महाराज. त्याची बायको तिथं आली. किरण दादा सकाळी काय म्हणती? कोणाला? कोणी एके वनी विचित्र पुतळा जेवा वया बैसला. कोणी एके वनी विचित्र पुतळा जेवा वया बैसला. जेवण जेविता हातीपत्र्याची तो भक्षला. त्याची जीवनिता वनात फिरता सूर्याशी प्रार्थीसला. बोला पुंडली. होतंय मागे पुढे, आता इलाज नाही. कोणी एके वनी विचित्र पुतळा जेवा वया बैसला. जीविता जेवविता पात्रीची तो भक्षिला. त्याची वनिता फिरे गरगरा सूर्याशी पारती सदा. कवी विठ्ठलदास म्हणे षण्मासेचा वायदा. विठ्ठलदास महाराज की जय. आता माझ्या पुढं पात्र आहे. पात्रावरलं मी खायला पाहिजे का पात्रानेच मला खायला पाहिजे? पात्रावरला पण कमळावर भुंगा कमळावर बसला. कमळाला भुंग्याने खायचं तर कमळानेच भुंग्याला खाऊन टाकलं. फक्त कशा करता गेला? सुगंधा करता. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. प्रेम प्रीतीचे बांधले बांधले तेन सुटे काही केले. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. प्रेम प्रीतीचे बांधले बांधले तेन सुटे काही केले. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. प्रेम प्रीतीचे बांधले. वास्तविक त्याची ताकद जर बघितली तुकाराम महाराज म्हणले काय गोड प्रमाणे. काष्टाचा नाही गुमान. काष्टात म्हणजे लाकडात जर भुंगा शिरला तर त्या लाकडाचं काय करतो? करून काढतो पीठ करतो. हा, पण ते प्रेमात गुतला की आकळ होतो. आपलं तेच झाले. बरेच भुंगे आकळले कशानी? भ्रमरा गुंतल्या सुमन कळीते. भरपूर बोलण्यासारखं मी बोलत नाही. चला विषय पुढे. काय चाललं होतं? किती गेले? माया तोंडाकडे बघतात का बोटाकडे बघतात? किती गेले? कोणते कोणते? सखाराम, तुळशीराम. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. शब्द करता हरिण गेलं. स्पर्श करता हत्ती गेला. रसा करता मासा गेला. सुगंध करता भुंगा गेला. रूपा करता पतंग गेला. विठ्ठला. म्हणून विषयातल्या लोकांना उपदेश केला. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. आता राहिला जिज्ञासू. त्याला सांगितलं बाबा वाईटाच्या संगतीत बसू नको. न करी रे संग. आणि मुक्ताला उपदेश केला. ज्ञान गिळो निघावा गोविंदुगा. हे जनामधले 4 प्रकार. आता काही अभंगात फक्त मनाला उपदेश केला. याच्यात बी 3 पद्धतीनं. शहरात आपण गाडी चालवायला आलो. एक लाईट म्हणतो पुढं जा. एक लाईट म्हणतो आणि एक लाईट म्हणतो मना पुढं जाय. मना मागई. मना जागेवर थांब. पुढं जाय. ते माझ्या मना होई पक्षीरा. जाग्यावर थांब. सकळी तीर्थे निवृत्तीचे पायी. ते बुडी दी. आणि म्हणा तू मागई कारण पुढं धोका आहे. काय धोका आहे? नको नको म्हणा कुंतू माया लाडी. नको नको म्हणा गुंतू माया.
अरे काळ आला जवळी ग्रासावय काळ आला जवळी ग्रासावया नको नको म्हणा नको नको म्हणा टाळी वाजवा एकदा गुरुजींकरता. म्हणा माया जळात तू गुंतू नको, कारण काळ जवळ आला. आणि काही अभंगात आता पहिला मुद्दा काय सांगितला होता, फक्त जनाला उपदेश. याच्यात आपण 4 बघितले, पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. काही अभंगात फक्त मनाला, एक पुढं जाय मागही आणि जाग्यावर थांब. पण अभंगाचं दुसरं चरण जनाला अधिक मनाला. ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो म्हणा ऐसे जागवी तो म्हणा हे ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो म्हणा ऐसे जागवी तो म्हणा सरिसे जना सहित सरिसे जना सहित ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो मना सरिसे जना सहित सरिसे जना सहित ऐसे जागवी तो म्हणा ऐसे जागवी तो म्हणा आईशे जागवितो मना. म्हणले मनालाच का, कारण सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी, मन. लग्नात चांगला मंडप असला नसला तरी लग्न होणार. लग्नात चांगलं जेवायला असलं नसलं तरी लग्न. लग्नामध्ये नवरदेव नवरीला मायबाप असले नसले तरी लग्न. लग्नामध्ये मामा मामी असले नसले तरी लग्न. लग्नामध्ये नवरदेव नवरी असले नसले तरी लग्न. लावायचं कोणाचं, बाकीचा पसारा व्यर्थ आहे. नवरदेव नवरीला किंमत आहे, परमार्थात बाकी सगळं व्यर्थ आहे, पण मनाला मात्र किंमत आहे. कारण सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी, झाडाच्या शेंड्याला पाणी गेलं की बुडाला घालायचं नाही. म्हणजे बघा, याला म्हणते सिद्धांतम तात्पर्यम पकडतव्यम. माणसं निष्णात पाहिजे. बुडाला पाणी गेलं, शेंड्याला घालायचं नाही. राजा हातात आला की प्रजा हातात आली. आई समोर लेकराला जेवण दिलं की आईला आलं. बाई मोठ्याची सुवासीन ठोली की माग लेकर आले. मनाला हातात धरलं की सगळे इंद्रिय हातात आले. कंट्रोल फक्त कोणाचं पाहिजे, मन हातात धरल्यावर बाकीची इंद्रिय धरायचे नाही, ते आपोआप येते. इथं 2-4 किलोमीटरला गाव कोणतं जवळ, विलोळी आहे ना, विलोळी पाथर्डी पाथर्डी गाव, तेच ना आपलं. हो पाथर्डी. पाथर्डी गावच्या 4 महिला इथं पायी कीर्तन येऊ लागले. किती महिला, त्यांच्या सगळं 4 लेकर निघाले. किती झाले, हा. रिक्षावाला आला, मावशी कुठं जायचं, गावळालेला मोठा सप्ताह चालू आहे, कीर्तनाला जायचं. ते रिक्षावाला काय म्हणला, मला बी तिथंच जायचं. काय म्हणला, महिला काय म्हणल्या माहिती आहे का, तुला देवानीच पाठवून दिलो. डोकं म्हणजे डोकंच मारा. त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणला आलेला, फक्त सरकारला आलाय बघा. वा डोक्याचाच वापर. कुठं बी गेले ना महिला डोक्याचाच वापर करणार. बाजारात जरी गेले ना तिने दादा मेथीची जुडी घ्यायला, तरी त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली, 20 रुपयाला. 20ला 20च्या 3 दी. ती बाई म्हणली फुकटच नाही ना, ती म्हणली मग 6 दि ना 3 काऊन. तुम्ही घरी बी विचार करा. आता मी बी प्रापंचिकच आहे ना, मला बी एक बायको आहे ना, तसं कसं. आता शेजार धर्म, एखादी बाई गावाचं म्हणा ज्वारीचं बाजरीचं पीठ न्यायला आली, बाई अशी गचकन वाटी खुसून पीठ देते का, हा हा कुठं डिप्लोमा झालाय त्याची त्यालाच माहित. ते म्हणलं तुला देवाने पाठवलं. आता रिक्षावाला गुरुजी त्याच्या पुढचा, ते मला कोणी पाठवू द्या, पैसे द्यावा लागतील.
महिला म्हणल्या किती पैसे घेशील? रिक्षावाला मला तुम्ही चौघे 40 रुपये द्या. समाधान महाराज किती दे? मग महिला म्हणले आमचे 40 घेतल्यावर लेकराचे पैसे किती घेशील? रिक्षावाला मला तुम्ही बसल्यावर लेकर फुकट नेतो. महिला म्हणल्या मधून आम्ही पायी पायी येतो, लेकरच नेलो. आता नुसती लेकर नेऊन देऊ का रिक्षा फुकून देईन का? एका म्हातारीनं एका म्हाताऱ्याला आयुष्कारला 100 रुपये दिले. किती किती दिले दादा? 100. किती दिले? कोणाला? कोणी दिले? म्हातारीने. आता 100 आईस होती का? 50 तर दाढी कटणीतच गेली. खाली किती राहिली? 25 चहा पाण्यात गेली. खाली किती राहिली? 5 रुपये भिकारीने मागितले. भिकारी बी स्टँडर्ड झाले. परवा मला एक भिकारी म्हणलं महाराज 5 रुपये मी देऊन टाकले. पुन्हा वापस आले. आणखीन 5 रट दे म्हणून. पहिले 5 आणि हे 5 कशाला? माझ्या मैत्रिणीला. अरे म्हणलं भिकारीला मैत्रीण आहे का? तो मला तिच्यामुळं ते भिकारी झालो. याला आडवं तास म्हणते. आता खाली राहिले 20 रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामुन खायचं नाव. हॉटेल मालकाकडे गेलो. गुलाबजामुन म्हणले आहे. केवढ्याचे किती? 5 घ्या 20 रुपये, 7 घ्या 25 रुपये. बरे कोणते राहतील? 5. म्हातारा म्हणलं 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाची, पाक केवढ्याचा आहे? हॉटेल मालक म्हणला बाबा गुलाबजामुन घ्या, पाक फुकट. म्हातारा म्हणलं एवढ्या 20 रुपयात तर घरी जातो, पाकच दिन. आता आपल्याला दृष्टांताचं काही घेणं देणं, सिद्धांत महत्वाचा आहे. रिक्षात जर महिला बसल्या तर रिक्षावाला लेकर फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामुन जर घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार. तुम्ही मनावर जर कंट्रोल केलं तर सगळी इंद्रिय आपोआप कंट्रोल होणार. परमार्थ संसार काही वेगळा नाही हो. इधर से उखाडणं आणि इधर लगाना. इकडं मन काढायचं आणि इकडं देवा माझं मन लागो तुझे पायी देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 संसार व्यसनी पडून दी. संसार व्यसनी पडून दी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. आमच्या जिल्ह्याचं वैभव गेलं महाराज. बंडू महाराज गोळेगावकर. देवा माझे मन लागो तुझे. थोडा त्रास होतो बरं का काढताना मन, पण एकदा जर इकडे चटक लागली, गोडी लागली ना, आदत लागली, सवय लागली, पुन्हा मन तिकडे जात नाही. पण संसारातलं मन काढून देवाकडे लावताना किती त्रास होतो. ज्ञानोबारांनी 5 दृष्टांत दिले. सारसाई बिघडता, ओहावून वत्स काढिता, भनंग दवडिता, भानयावरुनी, माये पुढून बाळक, काळे नेता एकुलती एक, होय का उदक तुटता मीना. सरळ बोलतो, लवकर लक्षात येईल, जास्त लांबीत नाही. गाईच्या काशीतून वासरू काढताना जितका वासराला दुःख होतं का, तितकं संसारातून मन काढताना दुःख होतं. 10 दिवस झाले अन्न नाही पोटात गुरुजी, आणि अशी पंगत दिसली ना, बसला जेवायला माणूस. पहिला घास घे नक्कीच मालक आला आणि ताटावून त्याला उठलं. त्या माणसाला जितकं दुःख आहे का, तितकं संसारातून मन काढताना दुःख आहे. याच्या पलीकडला एक दृष्टांत द्याला. 50 वर्षाला लेकरू झाली. किती वर्षाला? 50 वर्ष. वैशेची शेवटी एकच व्याली वांझोटी, मोहाची त्रिपुटी नाचू लागली. हृदयास मारा. 50 वर्षाला लेकरू झालंय आणि त्या लेकराचा आईनं चेहरा बघितला कीच लेकरू मेल. किती दुःख आहे. तरी बी ज्ञानोबा म्हणजे दृष्टांत कमी. आता असा दृष्टांत द्याला. माशाला पाणी सोडताना जितका त्रास होतो, जीवना जीवना वेगळी मासोळी कैसा तुका परमाळी. कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळी मासोळी कैसा तुका तळमळी. कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटती केशवा. केशवा.
याच्या पुढचा दृष्टांत मला कुठं बी सापडून दाखवतो, सापडूच शकत नाही. कारण उंदीर पाण्या वाचून 3 महिने जगतो. उंदीर उंट पाण्या वाचून 6 महिने जगतो. घोरपड पाण्या वाचून 12 महिने जगती. आणि मासा पाण्या वाचून 7.25 महिने जगतो. नाही मशमरण त्यावी योगे, मशमरण त्यावी योगे, मशमरण त्यावी योगे. हे जीव जिती जीवना संगे, मशमरण त्यावी योगे, मशमरण त्यावी योगे. मत्स्य मरण पलीकडे दृष्टांत नाही महाराज. तितका त्रास होतो. पण एकदा जर मन इकडं आलं तर पुन्हा तिकडं जात नाही. परत माघारी येणे सोसे मन लाचावले मन लागलीशे आता कोटे दावे पण देखील तुमचे नाही नाही धावा घेत मन झाले समाधान तुमचे देखील आता उठावेशी म्हणून म्हणले आईशे जागवी तू मना. कारण पहिलं मनाला हातात धरायचं. कारण त्याला हातात धरलं की बाकीची इंद्रिय मग काहीच करीत नाही. मेन बॉस ते. म्हणून महाराज म्हणले आधी आम्ही मनाला जाग केलं. आणि मनाला जाग करता करता जर लोक जागे झाले आनंद आहे. सरीशे जना. आधी माणसाने पर्सनल बघितलं पाहिजे. आज लोकाला सांगण्यातच इतके बेजार आहेत. पण आपलं आधी मना आणि वेळ भेटला तर जाना. आपलं तसं नाही. भरपूर जाना तसंच लोका सांगे मग उपयोग नाही. आता आम्हाला मुळे तुम्हाला करूच कसं बरं करायचं कोणाचं. एक जणाला डोळ्याला फटका बसला. काय बसला फटका. मग ते एकाचे 2 दिसू लागले. त्याला किती दिसू लागले. मग ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेब मला एकाचे 2 दिसायले. डॉक्टर म्हणले तुम्हाला एकाचे 2 दिसतील मग तुम्ही चौक कशाला आली. म्हणजे यायला एकाचे 2 दिसू लागले त्याला 2चे कस करायचं. पहिलं मन महत्वाचं. आपल्या मनाला आता जागी करायचं. रोज सकाळी उठलोत ना त्याला शिकवण द्यायची. रामदास स्वामीचे मनाचे श्लोक वाचा. मना सज्जना तरी श्रीहरी. क्या बात. वाह जय हो. टाळी वाजवा एकदम मस्त. शिकवण द्यायची. तू का म्हणे मना पाहिजे अंकुश आणि नित्य नवा दिस जागृतीचा. म्हणून मनाला शिकवण द्यायची. आयुष्य जागवितो मना आणि सरीशे मना. तू ज्याच्याकरता रमला का ज्याच्याकरता धडपड चालली पळापळ चालली ओढताण चालली धाव चालली ते संसार तुला माहिती आहे का कसा आहे. कसा आहे भास्कर फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. ते सार भगवंत, येते सार भगवंत. ऐसे जागवी तो म्हणा, ऐसे जागवी तो म्हणा. येते सार भगवंत, येते सार भगवंत. ऐसे जागवी तो म्हणा, ऐसे जागवी तो भास्कर महाराजांकरता मनाला शिकवण दिली. म्हणा तू ज्याच्याकरता हे जे करायलास का नेमका हा संसार कसा आहे. शब्द टाकलाय फलकट. काय शब्द आहे फलकट. बी वेगळं भूस वेगळं आणि फलकट वेगळं. फलाचा वरचा भाग काटल्याच्या नंतर जे बाजूला पडतंय त्याला काय म्हणायचं फलकट. म्हणजे फोलकट म्हणजे आसार. आसारातलंही आसार. सार नाही आसार. त्याला म्हणायचं फलकट. संसार कसा आहे फलकट. कितीही करा कोणीही करा कसाही करा कुठंही करा पदरात दुःखच पडणार.
संसारातून सुखाची अपेक्षा म्हणजे ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना शक्यच नाही. तुमच्याकडे नवरदेवाला हळद लावतात का? आधी लावतात. बरोबर. बरं असा विचार केला का कधी हळदच का लावित असतील? भुरकी मशाला वगैरे दुसरं. बरं जाऊ द्या, कोणता मार लागल्यावर हळद लावते? कोणता? मुका. आणि मुक्या माराची व्याख्या काय माहिती का? आवाज तर होत नाही आणि आग झाल्याशिवाय त्याला म्हणायचं मुकामार. मुका मार. संसार असं मुका मार आहे महाराज. पण ते लोक मग नादी लागलेत काऊन एवढे? हिरवळ असल्यामुळं नादी लागली. कारण सुरुवात त्याची लय गोड आहे ना. इथं गावरान गाय कोणाच्या घरी आहे का? आहे सगळ्यांकडे. सगळ्यांकडेच आहे ना. मला सांगा, सांज धार काढायचा टाइम झाला, गाय वासरू सोडलं, गायनं पाना सोडला आणि वासरू प्यायला लागलं गाईच्या काशीत. आपण काय करतो? वासरू जर ओढलं रोहिदास महाराज आणि त्याच्या नाकात जर वारं शिरलं, धरू देतोय का? पण त्याला खानदानी मालक पाहिजे. ते काय करतात, आता हिरवा चारा घेते आणि ते वासराला कसं करते, इ इ इ इ इ. वा वा. कोणाला? किरण महाराज वासराचं कशाला सांगू मी? संसार आपल्याला आधी असंच करतो. इ इ. थोडा चहा करू का? इ. थोडे पोहे करू का? इ. थोडा उपमा. इ. आणि मग जेव्हा कुसळ टोचतीत का, अर मग म्हणते वाळल्याला गहू. मग लक्षात येते आपल्या काय. पण पुन्हा उपयोग राहतो का? एक तर गुतू नाही, गुतलं तर कुतू नाही. बरोबर आहे. आता आमचे चोपदार येते, दोन्ही चोपदार. चोपदार मला सांगा, इकडे बघा तुम्ही, पुढे या. असं बापू या पुढे. बापू येऊ बापू या, बापू या. काही अडचण नाही, काय मोकळा प्रश्न आहे, पुढे या ना तुम्ही. असं प्लीज कम ऑन पुढे. मला सांग गुरुजी, लग्न झालंय ना? लग्न झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं बोलतात, गोडीनं राहतात, तितकं म्हातारपणात ठेवायला लागेल. त्याला म्हणू वाटा ना. प्रत्येकाला विचारा, राहतात का? नाही. ती हिरवळ राहते पहिली बरं. लग्न झाल्या म्हणा बरं आपल्या बायकोला नाव घ्या. असं नाव घेते महाराज, इथून तर परभणी. घेऊ का? महिला मंडळी करता घेतो. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तार आडकी, त्याला घुंगर 12 पान खाती, 13 घाम येतो झरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी देते वाड्याला, हंडा नेते पाण्याला पाणी आणते, आडाचं वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंगावर गादीवर उशीवर बशीत कप कपात घडीत वाजला एक. पांडुरंगाचं नाव घेते बी ज्ञानोबा तुकोबाची लेख. वा वा. एवढं नाव कुठपर्यंत किरण महाराज? एक लेकरू होसतो. आणि एक लेकरू झालं बाईला मला नाव घ्या, 3च काड्यात खलास. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर, आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर, बाकीच्या काड्या चुली. आणि म्हातारपणात म्हणा म्हातारीला नाव घ्या, दात खाऊन नाव घेते म्हातारी. मग म्हातारी म्हणते जात होते मा हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. याला म्हणायचं संसार. कोणी करावं. राजा भरतारी सारख्याच्या डोळ्यात पाणी आलो, तुम्ही आम्ही कोणीच मारा. याचा स्थायी भाव दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ. म्हणून महाराज म्हणले याच्या धर्म नका. प्रपंच कबाड एरंडाचे परी आणि रसास्वाद गोडी काही नाही. फलकट तो संसार, पण सार परमात्मा. फक्त परमात्मा येते सार, आणि जे सार परमात्मा आहे त्याचं भजन करा. विठोबार विठोबा रखुमाई. सुनील भाऊ चला. रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय
हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम माऊली तुकाराम आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आमचे कर्डिले बाबांचं एकदा जोरात टाळी वाजून स्वागत करा एकदा उशिरा खरे पण आले बरं का महाराज जय हो विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरविडे वाकुडे उतरे महापराध महाराज तुम्ही हे नाही उच्चारिला दे कारणे आपला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 विशेष एकदा आजच्या अन्नदातेचे होते आज सायंकाळची त्या अन्नदातेचे नाव होते बरं इकडे आजची जी पंगत होती आदरणीय श्री पंढरीनाथ गंगाभाऊ सहाने काशीनाथ गंगाभाऊ सहाने आणि उत्तमराव गंगाभाऊ सहाने एकदा जोरात सर्वांनी यांचं टाळे वाजवून स्वागत करा महाराज खूप म्हणून त्यांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद आणि विशेष एक महत्त्वाची सूचना जगद्गुरू तुकाराम महाराज आध्यात्मिक शैक्षणिक गुरुकुल भव्य बालसंस्कार शिबिर बेलूनगरीमध्ये आदरणीय ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शक ज्ञानेश्वर माऊली तुपे बेलूकर आदरणीय श्री पंढरीनाथ महाराज सहाने आदरणीय श्री आयोजक भागवताचार्य महेश महाराज तुपे